नियमात बसत नाही अशा लाडक्या बहिणींना अर्ज काढून द्यावे, अन्यथा दंडांसह वसुली करावी. छगन भुजबळ यांचे सरकारला आव्हान. छगन भुजबळांची समता परिषद सक्रिय. बैठकीत ठरली पुढली रणनीती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी. वाल्मिक कराडच्या कृतीमुळे बदनाम. पंकजा मुंडेंच्या टीकेवर सुप्रिया सुळेंचा पलटवार. आरोपींच्या फाशीची शिक्षेचीही केली मागणी. भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन. अमित शहा फडणवीसांच्या विरोधकांवर हल्लाबोल. आगामी निवडणुका मताधिक्याने जिंकण्याचे कार्यकर्त्यांना आव्हान. 3-4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. मुख्यमंत्री फडणवीसांची शिर्डीतील अधिवेशनातील माहिती. वोट जिहाद पार्ट 2 चा केला दावा. शरद पवारांनी दगाफटक्याचे राजकारण केले. शिर्डीत भाजपच्या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहाचा हल्लाबोल. अमरावतीत 100हून अधिक महिलांना विषबाधा. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल. कंपनीच्या पाण्यामुळे विषबाधा झाल्याचा संशय. एवढ्या वेगाने रंग बदलणारे मी पहिले नाही. ठाकरे गटाच्या फडणवीसांच्या भेटीवरून शिंदेचा टोला. बाळासाहेबांच्या स्मारकावरूनही सुनावणी. हार्वेस्टिंग मशीन अनुदान फसवणूक प्रकरण. आतापर्यंत 19 जणांची तक्रार रद्द. पोलिसांनी नोंदवले जबाब. धनंजय मुंडेही संशयाच्या भोवऱ्यात. हार्वेस्टर अनुदान घोटाळ्यात दोन्ही आका सहभागी. सुरेश दसांचा वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंवर निशाणा. शेतकऱ्यांना मारहाण केल्याचा दावा. उत्तराखंडमध्ये बस 100 मीटर खोल दरीत कोसळली. पौंडी येथे झालेल्या अपघातात 5 जण ठार तर 15हून अधिक जखमी. विद्यापीठांमध्ये सायबर सुरक्षा अभ्यासक्रम सुरू होणार. राज्यपाल राधाकृष्णन यांची घोषणा. सायबर योद्ध्यांची नवी पिढी घडवण्याचा उद्देश. चौदाव्या आयरा जाधवने 346 धावा केल्या. अंडर-19 देशांतर्गत वनडेमध्ये त्रिशतक झळकावणारी पहिली महिला. 42 चौकार 16 षटकार मारले. महिला उद्योजकांचा दबदबा. आंतरराष्ट्रीय उद्योजकता परिषदेत महिलांचा सहभाग लक्षणीय. मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मत. निवडणूक आयोग आता सरकारी विभाग बनला. लोकशाहीची आत्मा संपवण्याच्या मार्गावर. पृथ्वीराज चव्हाण यांचा गंभीर आरोप. कर्जमाफीचा दावा. शिवसेना शिंदेचा अजित पवार गटात तणाव. फडणवीसांच्या आश्वासनानंतर अर्थमंत्री पवार घेत आहेत मागे पाऊल. पर्वतीवर पाणीपत मातीचे पूजन. तुळशी वृंदावन स्थापनेसह पेशवे पवारांच्या उपस्थितीत धनुर्मास उत्सवाचे आयोजन. माणसाप्रमाणे झाडांच्या हत्येचेही खटले चालवा. झाडांची कत्तल थांबवा. पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांचे आव्हान. जळगावमध्ये महाकुंभला जाणाऱ्या रेल्वेवर दगडफेक. सुरतहून निघालेल्या ताप्ती गंगा एक्सप्रेसच्या ट्रेनच्या काचा फुटल्या. प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण. मोदी म्हणाले, ध्येय ही जडीबुटी, त्याशिवाय जीवन नाही. जे म्हणतात सोड मित्रा चालूच असते ते मृत्यूसारखे असतात.